एखादी व्यक्ती किती विसराळू असू शकते याचं जिवंत उदाहरण मी आहे. कसं काय ते सांगते पुढे व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मला बनवून घ्यायची होती पालक पनीरची भाजी आणि त्यासाठी मी आधी पालक उकळून घेतलं गरम पाण्यामध्ये, त्याच्यानंतर थंड पाण्यात टाकून घेतलं आणि मग छानपैकी पिळून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. भाजी बनवण्यासाठी मी कांदे वगैरे, लसूण, अद्रकची पेस्ट असं सगळं तयार करून ठेवलं आणि आता इकडं फोडणी टाकते. तर सगळ्यात आधी जिरं, लसूण, अद्रकची पेस्ट असं सगळं फोडणी घालून त्याच्यात कांदे परतून घेतले. कांदे लालसर झाले, त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद, गरम मसाला आणि धनेपूड वगैरे असं जे बेसिक मसाले ते सगळे टाकून दिले. त्याच्यानंतर पालकची जी प्युरी आपण बनवलेली होती ती इथं टाकून छानपैकी परतून घेतली. मस्त तेल सुटेपर्यंत याला कलसून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग ते थोडंसं पाणी टाकून आणखीन पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना जास्तीचं छान टेस्ट येण्यासाठी तुम्हाला आहे ना मलाई टाकायची, घरी असेल किंवा मग तुम्ही रेडीमेड आणू शकता शॉपवरून, ती पण चालेल, किंवा मग दूध टाकलं ना थोडंसं तरी पण चालेल. आणि सगळं झालं ना त्याच्यानंतर मी मस्त तडका दिला. थोडंसं जिरं, कसुरी मेथी आणि मग काश्मीरी लाल मिर्च असा तडका देऊन मी तिथं फोडणी घालून घेतली. पण तुम्हाला सांगते, पनीर टाकलं मी मस्तपैकी छान तळून आणि पनीर टाकायचा तो जो व्हिडिओ आहे ना तोच मी म्हणजे माझ्याकडून ती क्लिप घेतली गेली का नाही झाली, काय घेतली गेली मला काही माहिती नाही, पण याच्यात मी पनीर टाकलं होतं बरं का. आणि पनीर टाकल्यानंतर मग ही झाली होती पालक पनीरची भाजी. तर अशी मला आठवण पडून जाते खूप वेळेला. आणि बऱ्याच वेळेला होऊन जातं असं की मी चहा ठेवते आणि त्याच्यामध्ये साखर टाकायचीच, चाखर म्हणते पहा आता मी, साखर टाकायचीच आठवण पडून जाते मला. तर असा विसराळूपणा माझा आहे. आणि ठीक आहे, काही वेळेला मला असं वाटतं की हा विसराळूपणा माझ्यासाठी चांगलाच आहे बुवा, कारण याच्यामुळेच मी ना बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी असतात की ज्या मी नाही लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या पण मी विसरून जाते आणि त्याचा मला फायदाच होतो. कारण काही जुन्या अशा गोष्टी असतात की ज्याचा आपल्याला त्रास झालेला असतो, किंवा काही पण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असं असतं की कोणीतरी काही बोललेलं असेल, काही म्हटलेलं असेल, किंवा काही तुमच्यासोबत वाईट घडलेलं असेल, काही पण असेल. पण मग त्याच्यामुळे मला असा फायदा होतो की मी विसरून जाते ठराविक एका काळापर्यंत. म्हणून मला असं वाटतं की विसराळूपणा पण असला पाहिजे आपल्याकडे. आणि तुम्ही ना नोटीस करा, तुमच्या आजूबाजूचे जे काही लोक असतील ना जे विसराळू असतात ते नेहमी आनंदी असतात, मला असं वाटतं. कारण की ना ते विसरून जातात ना, म्हणून त्यांच्या मनामध्ये काही राहतच नाही. आणि असा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. एक छोट्याशा थॉटवरून, एक छोट्याशा विसराळूपणावरून मला सहज सुचलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं. आणि असं मी तुमच्यासोबत काहीतरी छान पॉझिटिव्ह असं शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप जण म्हणत होते की संक्रांत कधीची गेली आणि एवढ्या लेट व्हिडिओ. तर हा माझा विसराळूपणाचाच एक पार्ट आहे की तो व्हिडिओ आत्तापर्यंत मोबाईलमध्ये होता आणि तो मला अपलोड करायची, तुमच्यासोबत शेअर करायची आठवणच नाही. मला असं वाटलं की दुसरे रेग्युलर असे व्हिडिओ आहेत म्हटलं, पण संक्रांतीचा पण व्हिडिओ होता त्याच्यामुळे तो म्हटलं चला ठीक आहे, जसं आहे तसं आहे, जे आहे ते आपण शूट केलेलं आहे, तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे म्हटलं गड्या.